नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सध्या सकल हिंदू समाजाचे मोर्चे आणि त्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य यामुळे राज्यात तणाव निर्माण झालाय। पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर नाशिकमध्ये शांतता। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज। शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पूर्ण तयारीमध्ये, स्थिती नियंत्रणामध्ये असल्याची पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। सकल हिंदू समाज मोर्चा काढणार नाही तर कोण काढणार? पोलिसांनी मोर्चाला विरोध करणाऱ्यांची पाठ सोलून काढा, भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य। महायुतीमधल्या नेत्यांनी सोलून काढण्याची, ठोकून काढण्याची भाषा करू नये, आशिष शेलार यांनी असं बोलणं टाळावं। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, नाशिकमध्ये सर्वांनी शांतता राखावी, आमदार देवयानी फरांदे यांचं आवाहन। महंत रामगिरी यांचं वादग्रस्त विधान, पोलिसांकडून गुन्हा दाखल। वैजापूरमध्ये 19 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू, तर संभाजीनगर शहरातही तणावाचं वातावरण। मी जे बोललो ते बोललो, गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर बघू, हिंदू एकत्र राहावा हा उद्देश। गुन्हा दाखल झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांचं वक्तव्य। गुन्हा दाखल झालेल्या महंत रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी। महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आम्हाला शुक्रवारी आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, पण सकल हिंदू समाजाच्या नावाने नितेश राणे मोर्चा काढतात, शहर बंद ठेवतात। नाशिकमध्ये जिथे वाद झाला तिथेच मुख्यमंत्री सभा घेतात, हे निंदनीय आहे। इम्तियाज जलील यांचा नितेश राणे आणि शिंदेंवर देखील निशाणा।